खंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। ओम श्री भगवान वाच अगाधयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली विभ्रांत सापडेची। ज्ञानेश्वरी नित्यपाठातला कर्मयोगाचा जो भाग आहे तो आपण अभ्यासतो आहोत। त्यातला जे बेसिक गोष्टी आहेत की एकतर कर्म कर आणि फळाची आसक्ती ठेवू नको आणि कर्म न करण्याचा विचार मनामध्ये ठेवू नको। हा भाग सुरुवातीला सांगून झाल्यानंतर मग त्या कर्माला यज्ञ भावना म्हणजे यज्ञार्थ कर्म करावं आणि संकुचित मनोवृत्तीने ते कर्म करता कामा नये। हा भाग सांगून झाल्यानंतर आता हळूहळू त्या कर्माचा कर्मयोग कसा होईल आणि थोडक्यात त्याचं ॲप्लिकेशन जे आहे ते हळूहळू ईश्वर प्राप्तीच्या दृष्टीने कसं करता येईल हा सगळा भाग नित्यपाठामध्ये सुरू होतो। आणि मग त्याला स्वधर्म असं म्हटलं म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, वेगळं कुठलं तरी यज्ञ कर्म करण्याची आवश्यकता नाही। जे नियत कर्म आहे म्हणजे वाटेला आलेलं जे कर्म आहे तेच जर का यज्ञामधली जी समर्पणाची भूमिका आहे ती सांभाळून आम्ही केलं तर प्रत्येक कर्मच हे अनुष्ठानासारखं होईल। म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन काहीची न घडे, कुठल्याही प्रकारचं बंधन त्याला पडत। आणि मग त्याला जोडून ही ओवी येते की अगाधयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली निभ्रांत सापडे चित्त। स्वतःला प्राप्त असलेलं कर्तव्य कर्म जर का ईश्वराचं मनोगत म्हणून केलं, ही एक ॲडिशनल भूमिका आता ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला जोडली की मग आलेलं कर्म हे यज्ञ कर्म आहे वगैरे, हे कर्म करण्याबाबतीची भूमिका आहे। पण अमुक हे माझ्याच वाटेला का आलं असं जे वाटतं ईश्वराचे मनोगत देवाचं इच्छा म्हणून आलं असं मानणं। जनरली चांगलं कर्म किंवा आवडतं कर्म समोर आल्यानंतर हे असं वाटेला का आलं असं येत नाही मनामध्ये। ज्यावेळेला अनप्लिजंट असतं, मनोभूमिकेला तितकं पटणारं नसतं पण करावं लागतं, त्याला माणूस जनरली अशा प्रकारची विचारधारा मनामध्ये घेऊन फिरतो की असं नको, हे नको करायला मला। जे अर्जुन करतो आहे की त्याला युद्ध करायला त्याला प्रॉब्लेम नाही, युद्धच करत आला लहानपणापासून, पण कोणाशी युद्ध करायचा हा चॉईस होता त्याला, आता त्याला चॉईस नाही आहे। तसं आम्हाला कर्मभूमिका आमची आहे ही आम्हाला माहितीच आहे की आम्ही कर्म करायला आम्हाला आवडतं, काही ना काही करायला आवडतं, पण दरवेळेला ते आम्हाला हवं तसंच करायला मिळेल असं सांगता येत नाही। आणि त्यावेळेला माणसाची मनोभूमिका ही थोडीशी आतली हललेली असते। त्याला महाराज असं म्हणतात की तू ईश्वराचं मनोगत म्हणून कर। एरवी देवाच्या मनात काय आहे ते कोणास ठाऊक कसं आमच्या मनात येतं, आणि गाणी बिणी पण आहेत म्हणजे देवा करते ज्ञात कोणाला वगैरे, विचित्र निर्माण आहे। तर आता देवाघरचे ज्ञात कोणाला म्हणजे समोर आलं हे देवाचं मनोगत आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। कारण तुझी मनोभूमिका त्या प्रकारची तयार आहे आणि प्राप्त परिस्थिती आलेली आहे आणि त्याच्यामधून ते कर्म करत असताना त्या कर्माच्या पलीकडे त्यातली उपभोगाची वृत्ती आणि दुसरं म्हणजे कर्तृत्वाची भूमिका ही सोडून तू मला येऊन मिळ हे ईश्वराचं मनोगत आहे। म्हणून या अगाधयाचे विहित याचा अर्थ आपण मागच्या वेळेला पण बघितलं की वाटेला आलेलं कर्म आपल्याला, आणि दुसरं म्हणजे जे न्याय्य आहे नीतीला धरून आहे। तर त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की ज्याप्रमाणे आपल्याकडे घरी समजा एखादं काही दागिना असेल किंवा रत्न असेल तर ते रत्न खरं तर आपलंच आहे, पण ते त्याची किंमत किती आहे, नक्की व्हॅल्यू काय आहे हे बघायला आपल्याला ज्वेलर्सच्या दुकानात जावं लागतं आणि हे आता तुम्ही पारखून द्या किती आहे। तसं कर्म आमचंच आहे पण ते पारखून घ्यावं लागतं शास्त्रांमधून असं त्यांनी म्हटलं। म्हणून विहित कर्म आहे की नाही शास्त्राला धरून बघ। ॲक्च्युली ही ओवी जी आहे ती पुढे 18व्या अध्यायातले ते स्वे स्वे कर्मणी
हा जो श्लोक आहे की स्वतःच्या कर्मामध्ये रत असतानाच त्याच्यामधून त्याला सिद्धी प्राप्त होते, ह्या श्लोकावरचं हे भाष्य चाललेलं आहे. म्हणून कर्मयोग हा दुसऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये प्रामुख्याने आलाय, पण 18व्या अध्यायात महाराज आणि श्रीकृष्ण सुद्धा सगळ्याची उजळणी घेत आहेत पुन्हा एकदा. कारण सुरुवातीचा पोर्शन हळूहळू शेवटी विसरला जातो, तसं हळूहळू भक्तीचा आवेग सुरू झाल्यानंतर ईश्वर दर्शन वगैरे कर्मयोग राहिला बाजूला असं नको. म्हणून 18व्या अध्यायात परत एकदा जे काही झालं त्याचं रिव्हिजन झालेली आहे. आणि तिथे हे परत येतं की अगाजे अजे येतं ते ईश्वराचे म्हणाल. जे काही कर्म आहे ते त्याची भूमिका ईश्वराचं मनोगत म्हणून कर. मग म्हणून केली निभ्रांत सापडेची, तो मला तुला प्राप्त होईल. म्हणजे ईश्वर स्वतः निश्चितपणे निभ्रांतपणे म्हणजे प्राप्त होईल. त्याला मूळ गीतेचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये संसिद्धिम लभते नरः, सिद्धी प्राप्त होईल असं त्याला म्हटलेलं आहे कर्म करत असताना. तर त्याच्यावर स्वामी चिन्मयानंदांनी भाष्य करताना असं म्हटलंय की सिद्धी म्हणजे तरी काय किंवा मुक्ती प्राप्त होईल म्हणजे काय. तर त्यांनी असं म्हटलंय की कर्मप्रवृत्ती आमच्या अंतःकरणातली आम्ही काम करता 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 हळूहळू ती वापरली जाते आणि त्याच्यामध्ये आम्ही भूमिका सांभाळली की आम्ही ह्याच्यामध्ये काय मिळवायचंय ह्याच्या बाबतीत फार आसक्त ज्यावेळेला व्यक्ती नसते, त्यावेळेला कर्मपरंपरा अंतःकरणातली कमी कमी होत जाऊन ती व्यक्ती शांत होते. म्हणून मनोभूमिकेनुसार कर्म निवडण्याचा चॉईस प्रत्येकाला आहे आणि ते केल्यानंतर भूमिका सांभाळल्यानंतर पुन्हा पुन्हा काय मी केलं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी अंतःकरणामध्ये सतत रेंगाळल्या नाही तर शांती हा त्याचा परिणाम आहे. तर ती शांती अंतःकरणामध्ये घेऊन व्यक्ती ज्ञानभूमिकेला येऊ शकते. म्हणून सिद्धी प्राप्त होते. याला शंकराचार्यांनी सिद्धीचं व्याख्या अशी केलेली आहे की सिद्धी म्हणजे ज्ञाननिष्ठेला योग्य होणे. अंतःकरण हे ज्ञानभूमिका कळलेली असते. कळणं हा भाग वेगळा, विचारांनी कळलं की अमुक अमुक मीच तत्वस्वरूप आहे वगैरे सगळं, पण ती निष्ठा अंतःकरणात सतत जागरूक राहायला म्हणून जी योग्यता अंतःकरणाला लागते ती योग्यता स्थिरतेतून येते आणि ती स्थिरता अंतःकरणाची ही अशा प्रकारच्या कर्म आणि कर्माचं फळ आणि त्याचं माझं कर्तृत्व ही अंतःकरणातली भूमिका जितकी आमच्या कमी 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 होत जाईल आणि आम्ही एक प्रकारे ईश्वराच्या इच्छेचं ईश्वराच्या हातातलं खेळणं असं जे म्हटलेलं आहे त्या प्रकारे रामकृष्ण जसं म्हणत असत की आई मी यंत्र तू यंत्रे, मी यंत्रवत करतो याचा अर्थ मेकॅनिकल नाही आहे हे. म्हणजे माणसाचं केलेलं कर्म आणि रोबोटने केलेलं कर्म याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे त्याला एक आखून दिलेला प्रोग्राम असतो त्याच्यामधून तो चालतो, तसं माणसाला किती आखून दिलं तरी तो त्याच्यानुसार चालतच नाही. कारण माणसाच्या अंतःकरणामध्ये म्हणजे अंतःकरण हा एक वेगळा फॅक्टर आहे जो यंत्रवत कर्म करताना होत नाही. म्हणून यंत्रवत कर्म आम्ही ब्रश बिश करण्याची यंत्रवतच करत असतो, कारण आत फीड आहे की कसे ब्रश करायचं. पण ज्या वेळेला जिथे जिथे आमच्या चॉईसचा प्रश्न येतो किंवा जिथे जिथून आम्हाला काहीतरी मिळवायचंय अशा प्रकारची भूमिका येते त्यावेळेला केवळ इंद्रिय आणि शरीर कर्म करत नसतात, त्याच्या मागे आमचा जो अहम आहे त्याला जो चॉईस आहे त्याचे जे म्हणणं आहे ते सगळं घेऊन माणूस कार्य करत असतो. म्हणून यंत्रवत करायला पाहिजे. यंत्रवत मी ईश्वराच्या हातातलं खेळणं आहे वगैरे हा भाग जरी बरोबर असला तरी आमचं अंतःकरण आम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे फाटे फोडून देत असतं. म्हणून ही भूमिका जी सांगितलेली आहे की ईश्वराचं मनोगत म्हणून ते कर्म कर, याच्यामध्ये व्यक्तीच्या अंतःकरणाला एक ईश्वर भूमिकेचा स्पर्शला आणून दिलेला आहे की तुला कळत नसलं तरी ईश्वराबद्दल तुझी श्रद्धा आहे आणि त्याच्या इच्छेमुळे हे कर्म तुझ्या वाट्याला आलेलं आहे म्हणून तू कर. म्हणजे ते डोक्यातली सारखी जी बुणबुण आहे ती जरा शांत होते की ईश्वराचं मनोगत म्हणून कर. स्वामी माधवनाथांना जे विचारलं असं होतं की समजा कोणी न आवडणारी व्यक्ती घरामध्ये आली तर काय भूमिका ठेवावी. स्वामींनी पाठवलेला माणूस आहे असं गोंदवलेकर महाराज म्हणाले होते की महाराजांनी पाठवलेली व्यक्ती आहे असं समज. असं म्हटलं की सगळी भूमिका वेगळूनच जाते. महाराजांनी पाठवलेला माणूस केंद्रातली किंवा आजूबाजूची सगळी स्वामी म्हणजे गुरूंच्या आजूबाजूची सगळीच माणसं आम्हाला अगदी हवी तशी नसतात, पण आम्ही स्वामींकडचे म्हणून शांत असतो. तसं आमच्या घरातल्या गोष्टी पण आम्ही हळूहळू महाराजांनी सांगितलेली माणसं पाठवलेली माणसं
त्याने ॲक्सेप्टन्स वाढतो. स्वामी माधवनाथ त्याच्यावर असं म्हटले होते की अशी व्यक्ती आली तर त्यांना म्हणावं की चला ध्यानाला बसू, मग तो पुढच्या वेळेला येत नाही. हे टॅकल करता कसं कसं येतं तर संतांच्या पण ज्या मनोवृत्ती किंवा त्यांची एकूण भूमिकाप्रमाणे वेगवेगळ्या असतात. सगळेजण काही एका सारख्यातले नाही. पण थोडक्यामध्ये प्राप्त कर्तव्य कर्म समोर आल्यानंतर त्याच्यामध्ये अंतःकरणाची भूमिका सांभाळणं हे आम्ही थोडंसं कौशल्याने करायला शिकायला पाहिजे. आणि ही जी भूमिका आहे की एकतर यज्ञकर्माचं पावित्र्य त्या कर्माला दिलेलं आहे ते आम्हाला नसेल जमत, मग ठीक आहे ईश्वराचं मनोगत म्हणून तरी कर आणि शांत राहा. मुख्यतः ते कर्म करून त्याच्यामागे पुन्हा 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 रेंगाळण्याची भूमिका अंतःकरणाची सोडून दे. म्हणून विहित कर्म हा जो आहे भाग तो एकतर न्याय्य कर्म आणि त्याच्यानंतर आपल्या आजपर्यंतची आपली जी घडण आहे व्यक्तिमत्वाची त्याला ते साजेसं आहे का हे बघायला पाहिजे. असं पण एक त्याला भाग जोडलेला आहे. हे न्यायमूर्ती रानड्यांनी ह्याच्यावर भाष्य करताना असं म्हटलंय की त्यांची जडणघडण आहे त्याच्यावरून ते विहित कर्म आहे की नाही ठरत. त्याला तशी भूमिका नसेल अंतःकरणाची आणि कोणाचं तरी आम्ही आदर्श म्हणून मानतो आणि तसं आम्ही वागायला गेलो तर ते तुम्हाला विहित कर्म आहे. त्यांनी एक सुंदर उदाहरण दिलं होतं की लोकमान्य टिळक खूप लोक त्यांना त्या काळी म्हणजे देवतुल्यच मानत होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यासारखं वागावं असं त्यांनी लोकांना मनात येतं. म्हणजे आदर्श ज्याला आपण मानतो त्याची कॉपी करायचं थोडंसं मनामध्ये येतं. तर त्यांनी असं म्हटलं की लोकमान्यांनी देह ठेवल्यानंतर कित्येक लोकांनी त्यांच्यासारखं पेहराव करणं, ते काय गोष्टी वापरत असत तसं वापरणं. मग लोकमान्य टिळक सुपारी खूप खात असत म्हणून लोकांनी लोकमान्य खातात म्हणून सुपारी खायला सुरुवात केली. त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं की साहित्याचे जे केळकर जे होते त्यांनी असं म्हटलंय की खरं तर लोकमान्यांचा कित्ता गिरवायला पाहिजे होता पण लोकांनी अडकित्ता घेतला. कारण काय की कॉपी करण्याचं सोपं तेवढंच आहे सुपारी खाणं. बाकी त्यांचं गीता रहस्य वाचल्यानंतर कॉपी करायला खूप स्कोप नाही आहे हे लक्षात येतं. म्हणून विहित कर्म याचा अर्थ आमची मनोभूमिका ज्या प्रकारची तयार आहे त्या प्रकारच्या मनोभूमिकेला साजेसं वागणं, कुणाचं तरी सारखं वागायला न जाणं, ह्याच्यामधून ते विहित कर्म हे आम्हाला प्राप्त आहे की नाही. तशा प्रकारच्या सर्व कर्मांनी जी व्यक्ती ईश्वराचं मनोगत म्हणून वावरते आणि त्याच्यानंतर ती कर्म जी काही वाटेला आली आहेत ती अर्पण करणं ईश्वराला आणि त्याच्यानंतर स्वस्थ होऊन राहणं हा पुढचा भाग जो आहे तो याच्यामध्ये अध्यारूत आहे. कुठेही म्हटलेलं नसलं तरी सुद्धा अगाजयाचे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केलंच ना ईश्वराला अर्पण करून दे आणि त्याच्यानंतर म्हणून या निभ्रांत सापडे जितो याचा अर्थ त्याच्यानंतर स्वस्थ राहायला शिक. एक वेळ म्हणजे कदाचित ते भक्तभूमिकेतून असेल किंवा ज्ञानभूमिकेतून असेल, स्वतःपाशी राहणं किंवा ईश्वराच्या पायाशी राहणं मनोभूमिकेतून, याने ते अंतःकरण जी कळलेली आहे साधना म्हणजे साधनेचा जो प्रवास आहे किंवा कर्मयोगाचा जो प्रवास आहे हा काय एका रात्रीत घडून येणारा नसल्यामुळे आम्ही ते ऐकतो आहोत आणि त्याचा फायदा असा आहे की आम्ही तीच कर्मयोगाची भूमिका जेव्हा साधनेमध्ये आणि प्रॅक्टिकली आम्ही कर्मक्षेत्रामध्ये असताना करून बघायचा प्रयत्न करतो त्यावेळेस ती हळूहळू भूमिका रुजत जाते आणि नंतर तीच कळलेली भूमिका आम्हाला अंतःकरण शांतीकडे नेण्यासाठी काम करते. तसं नाही केलं तर सुरुवातीला जो भाग आम्हाला कळल्यासारखा वाटतो तो प्रत्यक्षात आचरणात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आणि प्रॅक्टिकली आम्ही लावून बघत नाही तोपर्यंत असं होतं की ते सगळं बुद्धीला कळलंय पण एक व्यवहार जो आमचा चाललाय तो अगदी विसंगतच चाललाय त्याला धारणांना आणि आयडियल आम्ही ऐकतोय. म्हणून एक आयडियल आहे आणि एक प्रॅक्टिकल काय करता येईल हा भूमिका आहे. आणि आम्ही सतत या कर्मयोगाच्या धारणा बघत असताना प्रॅक्टिकली काय पॉसिबल आहे आणि त्यातलं रॅशनल काय आहे दरवेळेला हे तपासून बघत जायला पाहिजे. आणि एखाद्या वेळेला आम्हाला ते म्हणजे एखाद्या वेळेलाच जमतं, बहुतेक वेळेला आम्हाला ते जमत नाही. पण तसं नाही जमलं तरी किमान आम्हाला त्याच्यामधून निराश न होता या धारणा तशा पचवायला कठीण आहेत की अशा प्रकारे अनप्लिजंट गोष्टी होत असताना पण ईश्वराचं मनोगत म्हणून राहणं पण किमान बुद्धीला कळलेलं असेल तर ते आम्हाला कधीतरी आठवेल आणि आमच्या व्यवहारामध्ये थोडं ते झिरपेल. म्हणून एकतर कर्म करत नसताना माणूस काय करतो आहे म्हणजे अशा प्रकारे कुठलेही विशेष कर्म समोर नाही आहे त्यावेळेला अंतःकरण कुठे आहे याने बहुतेक गोष्टी त्याच्यावर डिपेंड असतात.
जर त्यावेळेला त्याला ईश्वराच्या आयाशी राहायची सवय नसेल, ते विस्कळीत मनोभूमिकेत असेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उपभोग आणि विश्रांती प्रदान गोष्टींमध्ये ते वावरत असेल, तर मग ते कर्म करायच्या वेळची भूमिका वगैरे तो विवेक त्याच्यात कधीच जागरूक असणार नाही, कारण ते एकूणच विस्कळीत आहे. पण जर का आम्ही त्याला त्यावेळेला सांभाळलं तर त्यावेळेला अशा प्रकारे न इच्छा असणाऱ्या वृत्ती अंतःकरणामध्ये उठल्यानंतर सुद्धा त्याला कंट्रोल करण्याची क्षमता प्राप्त होते आणि मग त्याच्या कर्माची मागची कर्तृत्वाची भूमिका ईश्वराच्या पायी अर्पण केली. मग ते शांत झालेलं अंतःकरण आता स्वस्थ राहायचं आहे, मी स्वतःपाशी राहायचं आहे ज्ञानभूमिकेतून, याच्यासाठी म्हणून ते हळूहळू जास्तीत जास्त सक्षम होत जातं. म्हणून कर्मयोगाचा उपयोग पुढे जो ध्यानयोग आहे तो ध्यानयोगासाठी अंतःकरण सक्षम करत नेणे हा आहे. नाहीतर एक ध्यानयोगाची धारणा आम्हाला कळलेली असते, पण ध्यानाला बसल्यानंतर मन अजिबात कंट्रोल होत नाही आणि आम्हाला अनेक विचार मनामध्ये येतात. त्याचं कारण कर्मयोग अजून तितका आतमध्ये रुजलेलं नाही. जेवढा तो आमचा रुजेल तितकं आम्ही अंतःकरण अधिकाधिक बलवान करत नेऊ. बलवान याचा अर्थ स्थिर. एका जागी स्थिर राहायला जे लागतं अंतःकरणाला त्याला आंतरिक बल असं म्हटलेलं आहे, योगबल असं जे म्हटलेलं आहे. तर योगबल याचा अर्थ एका ठिकाणी अंतःकरण फोकस करून राहायची क्षमता. ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह जोरात वाहत असेल तिथे एका जागीच उभं राहायचंय, वाहून जायचं नाहीये, याला अशी ताकद लागते. त्याप्रमाणे अंतःकरणामध्ये अनेक वृत्ती उठत आहेत, तिचा प्रवाह चाललेला आहे, पण मी धारणेने एका ठिकाणी राहीन असं निश्चय अंतःकरणाने केल्यानंतर कसं राहता येणं अधिकाधिक म्हणजे अंतःकरणाला प्राप्त झालेलं बल. आणि त्याच्या साह्याने म्हणून तो ईश्वर आता आमच्या आतमध्येच असलेला तो सापडेल निश्चित, पण त्याच्यासाठी म्हणून अंतःकरणाला अधिकाधिक बलवान करत न्यायचं आहे. धारणा समजलेली आहे, पण ती धारणा धरण्यासाठी म्हणून अंतःकरणाला तेवढी ताकद जी लागते ती स्थिरतेतून येते. आणि ती स्थिरता अशा प्रकारे कर्मयोगाच्या धारणा आणि त्याच्याबरोबर घेतलेलं भूमिकेने अंतःकरणाच्या भूमिकेने घेतलेलं ईश्वराचं भावनिक सहाय्य, या दोन्ही गोष्टींनी तो कर्मयोग असतो. एकतर त्याच्या धारणा आणि दुसरं म्हणजे त्याच्या मागची भावना. कोरडा कर्मयोग नसून ईश्वराच्या भक्तीसहित प्रेमासहित असलेला हा कर्मयोगाचा भाग आहे. त्याच्या पुढची जी ओवी आहे ती आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा मिळावा, तुझे गारणी देह माझा पडावा. वैशूर गो गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची उपासनेला दृढ चालवावे. दुर्दैव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे. सर्वांगी मंगल बोलवावे. जय